नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा कोणतीही परीक्षा असेल तरी या परीक्षेचं जे प्रश्न विचारण्याचं स्वरूप आहे ते आता बदललेलं आहे का, आणि बदलत्या स्वरूपानुसार कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात याचा अगदी व्यवस्थितपणे आपण अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि आज मी तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून कशा प्रकारे प्रश्न या परीक्षेत विचारले होते, म्हणजे केवळ आपण परीक्षेला अभ्यास न करता जर गेलो तर आपल्यावर काय परिस्थिती येऊ शकते हे तुम्हाला त्यातून समजणार आहे. त्याचं व्यवस्थित असं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. ते ॲनालिसिस तुम्हाला कसं करायचं, त्या प्रश्नांमध्ये विचारलेल्या वेगवेगळ्या पर्यायावरून देखील आपण कशा प्रकारे पुढच्या परीक्षेसाठी तयारी केली पाहिजे याचा देखील व्यवस्थित अभ्यास आजच्या व्हिडिओमधून तुमचा होणार आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करीत असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपरचा जो पॅटर्न आहे तो चेंज झालाय का, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात ते कसे असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर मागील वर्षी म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आता आपण बघणार आहोत. आणि तसेच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज किंवा माहिती जाणून घ्यायची असेल, शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्र या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. पहिले पाठांतरावर भर होता, आताही बरेचसे प्रश्न पाठांतरावर असतात आणि बरेचसे प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. म्हणजे केवळ तुम्ही प्रश्न पाहून त्यामध्ये उत्तर कसं असणार आहे हे देखील तुम्ही क्लिक करू शकता. आणि काठिण्य पातळी किती आहे हे जर तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न बघितले की तुमच्या लक्षात येणार आहे मित्रांनो. चला तर मग आता आपण सुरुवातीपासून कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत बघा. इथे तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये असते. पहिल्या पेजवर तुम्हाला मराठी भाषेत असते आणि साईडच्या पेजवर तुम्हाला इंग्लिशमध्ये तो प्रश्न विचारलेला असतो. एखाद्या वेळेस तुम्हाला मराठीत प्रश्न नाही समजला, तुम्ही इंग्रजीत त्या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. आता मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. आता मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञावर प्रश्न आलेला आहे आणि याचं योग्य उत्तर काय आहे, तर याचं कुतूहल, म्हणजे मॅकडुगलने कुतूहल या घटकावर काय केलेलं आहे, त्या प्रवृत्तीचा समावेश होतो, त्या प्रवृत्तीचं वर्गीकरण केलेलं आहे, सहज प्रवृत्तीचं वर्गीकरण केलेलं आहे. मग आता हे जे पर्याय आहेत हे तुम्हाला एक्झॅक्टली मॅकडुगल या मानसशास्त्राच्या विषयी माहिती असेल तरच त्याचं तुम्हाला उत्तर येणार आहे, किंवा मग तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ शकता. म्हणून त्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आता प्रश्न दुसरा पहा. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय, अशी व्याख्या. पहा, ज्या काही व्याख्यावर प्रश्न येतात की नाही, तर इथे व्याख्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे आणि हा जुना नाही आहे, 2025चा. या ठिकाणी बघा, ही त्याची ऑफिशियल आन्सर की आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला, आणि त्याची उत्तरसूची ऑफिशियल जी आलेली आहे ती 12 जानेवारी 2026ला आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही ऑफिशियल आन्सर आहेत तेच मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगत आहे. तर आता तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येतात की नाही हे पाहून गोंधळून जाऊ नका, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. पाहता याच्यामध्ये ही जी व्याख्या आहे ही कोणी केली, तर गिलफर्ड, वुडवर्थ, मर्फी, मेंडेल. आता याच्यावरून तुमची कशा प्रकारे तयारी करायची आहे बघा. इथे जे मानसशास्त्रज्ञांचे नाव आले, हा गिलफर्ड आहे, वुडवर्थ आहे, मर्फी आहे आणि मेंडेल आहे. म्हणजे यांची पण तुम्हाला स्टडी करायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या परीक्षेमध्ये यांच्यावर देखील प्रश्न जर आला तर तो तुम्हाला समजून जाईल. आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे हे आपण बघूया. 62 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर आहे वुडवर्थ. तर वुडवर्थ बद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे वुडवर्थवर देखील तुमचं लक्ष असू द्या आणि बाकीच्या शास्त्रज्ञांवर देखील असू द्या. पुढचा प्रश्न कसा आहे पहा. आता विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव. पहा, मूळचा अनुभव आणि नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांवर बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवाला अडथळा करतो. याला काय म्हणतात, तर याला पर्याय दिलेले आहेत. परोपगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन, दमन किंवा अनुपयोग. आता या 63 नंबरमध्ये
याचं योग्य उत्तर काय आहे बघा, याचं आहे पूर्वोपगामी निरोधन. मग आता याच्याविषयी देखील आपल्याला वाचन असलेलं गरजेचं आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही गेले परीक्षेमध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. तुम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास हा करावा लागणार आहे, जेणेकरून बाकीचे विषय आहेत त्यामध्ये तुम्हाला सोपे सोपे प्रश्न असणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मध्ये देखील मार्क घेऊ शकता. आता आपण याच विषयावर बोलत आहोत. उद्या मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर विषय जे काही असणार आहे त्यामध्ये मी त्याच्यावर तुम्हाला प्रश्न कसे विचारले गेले ते सांगणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेले अध्ययन विषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा क्रम ओळखा. आता मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा क्रम कसा ओळखायचा, आलं लक्षात? आता हे बघा, इथे दिलेला आहे संयोजनवादी उपपत्ती. संयोजनवादी उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, तसेच मर्मदृष्टी उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती. आता सोपं आहे, याच्यात ह्या उपपत्त्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उपपत्त्यांचं टेन्शन असते, परंतु मित्रांनो एक एक वेळा जरी तुम्ही ती वाचून घेतली तरी ते लक्षात येणार आहे. आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. संयोजनवादी उपपत्ती ही कोणी मांडली, तर ते थॉर्नडाईकनी मांडली. म्हणजे पहिल्याचं डी हे ऑप्शन इथे यस पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. बी बघा, अभिजात अभिसंधान उपपत्ती, ही तर तुम्हाला माहीतच असणार आहे, ही पॅवलॉवची आहे ना, त्याने कुत्र्यावर प्रयोग केले होते. सी साधक अभिसंधान, कबूतरवाला आहे हा, आहे की नाही, स्किनरचा प्रश्न असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मर्मदृष्टी म्हणजे ते माकडावर प्रयोग करणारा, डीचं या ठिकाणी राहिलेला ऑप्शन आहे कोहलर. बघा, म्हणजे तुम्हाला इथे उपपत्तींवर फोकस करायचा आहे, उपपत्तींवर देखील प्रश्न विचारले जातात. ओके, म्हणजे उपपत्ती वाचणं गरजेचं आहे. आता आपल्याला मनानं सोडवणारे प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये येतात का, तर ते प्रश्न आपल्याला समोर येतील. बघा, व्हिडिओ पुढे पाहत राहा मित्रांनो. आता विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहेत? ज्ञान, आकलन, उपयोजन आणि अभिरुची यांच्यापैकी योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पहा, विद्यार्थी संकल्पना स्पष्ट करतो म्हणजे त्याला ते समजलेलं आहे, म्हणजे आकलन झालेलं आहे की नाही. ज्ञान म्हणजे माहीत असणे, पण स्पष्ट करणे म्हणजे आकलनमध्ये येते. आणि उपयोजन म्हणजे तो जीवनामध्ये त्याचं अवलंबन करतो. आणि एखादी कृती करून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत असेल तर ते अभिरुचीमध्ये आहे, नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करत आहे. अलग लक्षात. ज्ञान म्हणजे माहिती असणे, म्हणजे हे त्याची उद्दिष्टे आहेत, त्याच्यावर देखील प्रश्न आलेले. विद्यार्थ्याची पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थ्याची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश डॅश ही कसोटी तयार केलेली असते. आता ही कोणती कसोटी असणार आहे ही? तर विद्यार्थ्यांच्या कशाच्या संदर्भात? गुण आणि संदर्भ. म्हणजे त्यांचे जे काही गुण आणि संदर्भ पाहायचे, तर याच्यासाठी तुम्हाला ह्या कसोट्यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. निकष कसोटी म्हणजे काय, नैदानिक कसोटी, प्रावीण्य कसोटी, ह्या कसोट्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पहा, आपले येथे ज्ञान तपासलं चाललेलं आहे या परीक्षेमध्ये. प्रमाणक कसोटी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता इथपर्यंत प्रश्न जे आहेत ते इंग्रजीमध्ये पण समोरच्या पेजवर तुम्हाला भेटणार आहेत. आता पुढचं पेज पहा. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, या पेजवर तुम्हाला अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो. हे कोणत्या उपपत्ती? पहा, पुन्हा एक प्रश्न उपपत्तीवर आलेला आहे. चेतक आणि प्रतिसादचा विचार न करता काय भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला. आता हे वाचलेल्या विद्यार्थ्यांनाच येणार आहे, बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. म्हणजे तुम्हाला उपपत्त्या ह्या वाचाव्याच लागणार आहे. उपपत्त्यावर तुम्हाला आतापर्यंत 3 ते 4 पेक्षा जास्त प्रश्न आलेले दिसून येत आहेत. आता पुढचा प्रश्न पहा, कशावर येणार आहे? रुब्रिक्स असतात ना काही, तर रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिक्सच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे, असत्य आहे? आता याच्यातलं असत्य ओळखायचं आहे, तर याचं असत्य कोणतं आहे हे पर्याय तुम्ही वाचून घ्या. आज आपण प्रश्नांवर चर्चा करत आहोत, आहे ना, तर त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर पहा. रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ आणि परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. असं रुब्रिक्स म्हणजे काय असतात की आपण काही सेंटेन्स बनवलेले असतात आणि ते
समोरची गोष्ट तपासून पाहण्यासाठी बनवलेली असतात. त्याच्यामध्ये स्थळ, काळ आणि परिस्थितीचा विचार नाही, जे ॲक्च्युअल आहे त्याचा विचार केला जातो. हे चुकीचं आहे असं या ठिकाणी सांगितले. बाकीचे बरोबर आहेत. हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया, कामगिरी दोन्हीचे मूल्यमापन होते. हे बरोबर आहे. रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो आणि रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करणे साधन नसून विद्यार्थ्यांची विशिष्ट क्षेत्रातील प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याची मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे, असं इथे सांगितले. आता इथे तुम्हाला पुढचा प्रश्न बघा. इथे पण मानसशास्त्रज्ञावरच फोकस केलेला आहे. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. आता व्याख्याच दिसत आहे. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? उपपत्तीवर बराच फोकस केला गेलेला आहे या पेपरमध्ये. म्हणजे डिफिकल्टी लेवल ही अंदाजाने उत्तर देण्यासारखी नाहीये. इथे तुम्हाला अभ्यास महत्वाचा आहे, हे आता या ठिकाणी सिद्ध होत आहे. याचं योग्य उत्तर पहा मित्रांनो, ही थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती आहे. म्हणजे उपपत्तीवर फोकस करावा लागणार आहे. त्याच्या पुढे आतापर्यंत आपल्याला उपपत्तीवरच जास्त प्रश्न आलेले आहेत आणि मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या आणि त्यांनी केलेले प्रयोग. आता पुढे काय? शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे वेगवेगळे प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे हार्मोनच्या अनियमित स्त्रावामुळे होते? आता हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे कोणतं होते? तर ह्याचं उत्तर आहे गॅलेक्टोसिमिया. गॅलेक्टोसिमिया म्हणजे पहा, हा पण तुम्हाला वाचनावरचाच प्रश्न होता. होऊ शकते पुढे चालून तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही उपयोजनात्मक प्रश्न असतील, पण अद्याप आपल्याला या 10 प्रश्नात एकही प्रश्न उपयोजनात्मक दिसला नाही. पुढे खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यासाठी होतो? तर याचं योग्य उत्तर आहे स्मृती पाट्यांचा उपयोग. हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक होतं. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधनकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर आहे अध्यापन प्रतिमाने. पहा, तुम्हाला डीएड प्रथम वर्षाचं मानसशास्त्र पुस्तक असेल तर त्याच्यात हे दिलेले आहेत प्रतिमाने म्हणजे काय. परीक्षा प्रशिक्षण प्रतिमान हे त्याचं उत्तर आहे. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरी आठवण होते. हा साहचर्याचा कोणता नियम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सादृश्यतेचा नियम आहे. म्हणजे साहचर्य म्हणजे काय, साहचर्याचे नियम हे देखील तुम्हाला म्हणजे असे विविध घटक जे आहेत ते तुम्हाला वाचावेच लागणार आहेत. पुन्हा मानसशास्त्र, खूप मोठे मानसशास्त्र यामध्ये टार्गेट केलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे सगळ्या मानसशास्त्रज्ञांचा ज्या काही महत्त्वाचे त्यांचा अभ्यास जर केला तर तुम्हाला इथे 7 ते 8 मार्क या मानसशास्त्रज्ञांवर होतात, त्यांच्या उपपत्तीवर मिळून जातील. म्हणजे मानसशास्त्रामध्ये तुम्हाला चांगली तयारी करायची असेल तर रीडिंग करणं गरजेचं आहे. आता 74 नंबरचा हा प्रश्न चालू आहे. याचं उत्तर काय? राजकीय भान हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 75. अगदी थोडेच प्रश्न राहिलेले आहेत. तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला फक्त प्रश्नांची ओव्हरऑल एक संकल्पना इथे दाखवू शकतो. इथे पहा, याच्यावर 30 प्रश्न असतात आणि जवळजवळ आपण आता अर्धे 75 पर्यंत आपण आलो. आता राहिलेले काही 15 प्रश्न बघा. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे कशाचे, कोणत्या संरक्षण यंत्रणेचे प्रतीक आहे? तर याचं उत्तर आहे प्रतिपुरण. हे जर मराठीत नाही समजलं तुम्हाला प्रतिपुरण म्हणजे काय तर तुम्ही इथे पाहू शकता. इथे आहे कंपेन्सेशन असा त्याचा अर्थ आहे, कंपेन्सेशन. रॉबर्ट गॅग्ने. आता रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययन विषयक मानसशास्त्रातील तत्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडले. अध्ययनाचे किती प्रकार मांडले त्यांनी? 8. आणि त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय दुसऱ्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. तर हे कोणता स्तर असतो? संकेत अध्ययनानंतर कोणता स्तर असतो असं त्यांनी विचारले. तर याचं योग्य उत्तर आहे उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. म्हणजे हे पण आपल्याला वाचण्याशिवाय उत्तर येणारच नाहीये. पहा, ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले त्याचे बरेचसे इथे चुकलेले आहेत बघा. कारण अभ्यासाशिवाय तुम्ही हा पेपर व्यवस्थित सोडवू शकत नाही. म्हणजे आता टेन्शन घ्यायचं नाही आहे मित्रांनो, पण रीडिंग आवश्यक आहे. तुम्हाला अलर्ट करत आहे मित्रांनो, मी तुम्हाला यामध्ये मी निगेटिव्ह करत नाही आहे. मानसशास्त्रामध्ये मार्क्स मिळवू शकतो, पण त्याच्यासाठी आतापासून अभ्यास जर केला तर ते शक्य आहे.
तर 77चा प्रश्न चालू आहे आपला. विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तर अध्ययन संक्रमणात कोणत्या प्रकारचे अध्ययन संक्रमण, हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सामान्यीकरण उपपत्ती. पुन्हा उपपत्तीवर प्रश्न आला, म्हणजे आतापर्यंत उपपत्तीवर बरेचसे प्रश्न आले. मुलांची जी बोधात्मक विकासाच्या बाबतीत प्रश्न आहे, मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडले. पहा पुन्हा मानसशास्त्रावर शास्त्रज्ञावर प्रश्न आला. तर यामध्ये त्यांनी काय केले, सिद्धांत मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले आहे. हे मत कोणाचं आहे? पुन्हा मानसशास्त्रज्ञावर प्रश्न आहे मित्रांनो, आणि याचं योग्य उत्तर आहे वायगॉट्स्की. हा वायगॉट्स्की पण खूप महत्वाचा आहे, याला वाचावंच लागेल. आणि याच्यामुळे तुम्हाला हे ब्रुनरवरही तयारी करा, आसुबैलवरही तयारी करा आणि पियाजेची माहिती घेऊन टाका. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं असं स्टडी करणं, असं अनालिसिस करणं आवश्यक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील याचा अंदाज येतो आणि तयारीला दिशा मिळते. आणि अशीच जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल मित्रांनो, तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुढचा प्रश्न पहा, कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तर विचारणे कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये येते? आता अध्यापन पद्धतीवर प्रश्न आला, तर याचं योग्य उत्तर आहे क्रमणवित अध्यापन पद्धती. म्हणजे अध्यापन पद्धतीवरही फोकस करू शकता. शाळेतील वर्गांमध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते, संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे हे कोणत्या पाठात अंतर्भूत आहे? तर हे कोणत्या पाठामध्ये येते? नीतीविषयी माहिती दिलेली. आता हे तुम्हाला लॉजिकली येऊ शकत होतं, म्हणजे आतापर्यंत जे ज्ञानावर आधारित होते हे तुमच्या अनुभवावरून तुम्ही याचं उत्तर देऊ शकत होते. कारण संत आहेत, संतांचे चरित्र आहे, त्यांच्याकडून आपण काय करतो, नीती शिकतो. 81 नंबरचा प्रश्न आहे, खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वा संदर्भात काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? आता हे सगळे विधानं तुम्ही वाचू शकता, इथे थांबवू शकता व्हिडिओला आणि विधानं वाचून घ्या. यातलं चुकीचं विधान ओळखायचं, तर ते कोणतं आहे? यातलं 3 नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. बघा, नंतरचा प्रश्न, अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेली हर्बार्टची जी पाठ पद्धती आहे डॅश डॅश विचार पद्धती असेही म्हणतात. तर याला अवगामी म्हणतात की उद्गामी म्हणतात की अनुगामी म्हणतात की पुरोगामी म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे उद्गामी. सामान्याकडून बोधाकडे, उदाहरणाकडून सिद्धांताकडे, म्हणजे आधी उदाहरण देणे, सिद्धांत नंतर सांगणे, याला उद्गामी म्हणतात. अवगामी म्हणजे आधी सिद्धांत समजावून सांगून मग नंतर उदाहरणं दाखल देऊन ते समजावणे. आता बघा, हे सर्व इंग्रजीत प्रश्न आहेत, तेच प्रश्न आहेत. आता राहिलेत फक्त 7 प्रश्न. बघा, ब्लूम एक मानसशास्त्रज्ञ यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी कोणती? म्हणजे त्याचा अभ्यासच करावा लागणार आहे, तर त्याची अनुकरण ही सगळ्यात पहिली पायरी आहे, असं याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84 बघा, याचं योग्य उत्तर काय आहे? कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होणे, कथेतल्या नायकाला भोगावे लागणारे दुःख आपण स्वतः अनुभवणे आणि ते आपल्या मनचक्षुपुढे उभे राहणे, अशा कल्पनांना कोणत्या कल्पना म्हणतात? पहा, कल्पना या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर आहे, अनुकरणात्मक. त्यानंतरचा प्रश्न आहे 85, याचं योग्य उत्तर काय आहे? तुम्ही प्रश्न वाचू शकता मित्रांनो. उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देता येते. एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात, याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही? आता हे शेवटपर्यंत वाचलं तरच लक्षात येईल मित्रांनो. प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न वाचल्यानंतर पर्याय वाचा आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते, वयाबरोबर ती कमी होते. नंतरचा प्रश्न, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न फारसे दिसलेत का? तर नाही मित्रांनो, त्याचा ज्ञानात्मक क्षेत्राशी संबंध जास्त आहे.
जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्यंक पद्धती. वैयक्तिक आणि सामाजिक अनुभव त्यावरून विचार करून अनुमान काढणे. तर ही निश्चितच पर्यंक पद्धती किंवा ह्या सांख्यिकी, वैकसिक आणि प्रायोगिक तर वाटत नाहीये. पर्याय क्रमांक 1 आहे. 87 अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील तत्वानुसार उदाहरणे जी आहेत ते कोणत्या तत्वाचा वापर करता येईल पहा. उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादी तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. तर हे कशाशी संबंधित आहे? हे आहे समावेश याच्याशी संबंधित. पर्याय प्रश्न क्रमांक 88 बघा. आता झाले 2च प्रश्न राहिले मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीव रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिनी यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर आहे वृक्कस्थ ग्रंथी आहे. त्याच्यानंतरचं लास्ट सेकंड आहे, समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्याचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार मांडले? पुन्हा मानसशास्त्रावर प्रश्न आला. सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत कोणी मांडले? तर याचं उत्तर आहे रॉबर्ट स्टॅनबर्ग यांनी मांडले. म्हणजे बरेचसे प्रश्न. आता पहा, शेवटचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशवावस्थेशी नाही आहे संबंधित? तर याचं योग्य उत्तर पहा पर्यायाचा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दर्शवत नाही असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे उत्तर आहे. तर बघा मित्रांनो, हे झाले 30 मानसशास्त्रज्ञावर आधारित प्रश्न. मानसशास्त्र या विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र किंवा बालविकास व अध्यापनशास्त्र असं याचं टायटल आहे. यापैकी जे प्रश्न आलेत ना ते त्याची डिफिकल्टी लेवल ही थोडी जास्तच होती मित्रांनो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तुम्हाला जर मानसशास्त्रामध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा मित्रांनो. तसेच बाकी विषयांचे देखील प्रश्न आहेत ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तुम्हाला हा जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल याच्यावर जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. तेव्हा मी तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओज असेल ते मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करेल मित्रांनो. कारण जर तुमची इच्छा असेल तरच मी त्यावर एवढे व्हिडिओज बनवू शकतो मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त लाईक करून याला चांगलं प्रोत्साहन द्या आणि मित्रांसोबत शेअर देखील करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आणखी विचारले जातात याचा देखील अभ्यास करणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.